2 दिवसापूर्वी मी व्हिडिओमध्ये एक अंदाज वर्तवला होता आणि तो अंदाज अक्षरशः आज खरा ठरला आहे। तर नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी शेतकरी ॲग्रो क्लिनिक गंगापूर संचालिका अलिक्षा मंसुरी। तर 2 दिवसापूर्वी मी व्हिडिओमध्ये एक अंदाज वर्तवला होता की अद्रकीला 10,000 प्रति क्विंटलचा भाव मिळण्याची दाट शक्यता आहे आणि हा अंदाज खरा ठरला आहे। तर दिनांक 5 जून 2026 रोजी नाशिक मार्केटमध्ये अद्रकीला 105 रुपये प्रति किलो भाव मिळाला आहे। तर नांदेड मार्केटमध्ये अद्रकीला सुपर क्वालिटीच्या अद्रकीला 130 रुपये प्रति किलो भाव मिळालेला आहे। तर 10,000 रुपयाचा टप्पा पार झालेला असून उच्च क्वालिटीच्या सुपर क्वालिटीच्या अद्रकीने त्यापेक्षाही अधिक भाव मिळवला आहे। तर प्रश्न समोर उभा राहतोय का भाव का वाढत आहे? तर कारण समोर आले आहे की ओडिसा आणि बेंगलोरमधून येणारी जी अद्रक आहे ती उच्च क्वालिटीची नसल्यामुळे, पाहिजे तशी मिळत नसल्यामुळे, तसेच दुसरीकडे महाराष्ट्रातील अद्रक ही उत्कृष्ट क्वालिटीची आणि दर्जेदार तसेच आकर्षक रंग आणि वजनदार आणि चांगले गुणवत्तेची असल्या कारणाने महाराष्ट्राच्या अद्रकीची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत आहे। मागणी वाढत आहे आणि त्यामुळे भाव वाढत आहे। तर तज्ज्ञांचे म्हणणे आहे की अद्रकीला आणखी भाव वाढण्याची दाट शक्यता आहे। तर भाव हा सर्वांनाच मिळत असे नाही, तर भाव मिळतो उत्कृष्ट दर्जाला, कंदसड आणि कंदकुज अद्रकीला नाही, तर निरोगी स्वच्छ आणि चांगली गुणवत्ता असलेल्या अद्रकीला। तर तुम्हालाही कंदसड मुक्त आणि कंदकुज मुक्त उत्पादन घ्यायचे असेल तर आजच भेट द्या शेतकरी ॲग्रो क्लिनिक गंगापूर कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर। येथे तुम्हाला मिळणारे लागवडीपासून ते काढणीपर्यंतचे संपूर्ण मार्गदर्शन, तसेच रोग व कीड नियंत्रणाचे तज्ज्ञ सल्ले, तसेच मोफत प्लॉट व्हिजिट, त्याचप्रमाणे कमी खर्चात अधिक उत्पादन मिळवण्याची जबरदस्त हमी। तर आजच भेट द्या आणि शेतकरी ॲग्रो क्लिनिक गंगापूर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा, जेणेकरून त्यांना पण ही माहिती मिळेल। जर दर्जा चांगला असेल तर बाजार तुमच्या घरात येईल आणि योग्य मार्गदर्शन असेल तर नफा तुमच्या खात्यात येईल। धन्यवाद।